मंडळी नमस्कार. स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये. सध्या नगरपालिकेचं धुमशान सुरू झालंय. आपण मसवड नगरपालिकेतील प्रत्येक वार्डामध्ये फिरतोय. प्रत्येक वार्डातील नागरिकांच्या समस्या काय आहेत, त्यांना कोणता उमेदवार पाहिजे, असा ग्राउंड रिपोर्ट करतोय. आपण पाहिले तर सध्या आपण मानगंगेच्या तीरावरती आहे, 8 नंबर प्रभागामध्ये आहे. या ठिकाणी पाहिलं तर नगरपालिकेची वॉटर सप्लायची विहीर आहे आणि या ठिकाणाची ओळख तुम्हाला करून देतो. हेच तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी या 8 नंबर प्रभागातील शेंबडे वस्तीवरील हनुमंत शेंबडे हा विद्यार्थी या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता. खरं तर ही घटना खूप हृदयद्रावक होती. त्यांची आई आणि ते दोघेही मुके होते. त्यांची आई काठावरती उभे होते आणि तो पाण्यातून म्हणजे या ठिकाणाहून रस्सी बांधली होती आणि या ठिकाणाहून त्या ठिकाणी चालला होता आणि पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला, परंतु त्यांच्या आईला बोलता आलं नाही. त्या पलीड डाळिंबाची बाग आहे, तिकडे महिला काय रानात काम करत होत्या, परंतु त्यांना आवाज देता आला नाही. खूप वाईट घटना घडली. त्या घटनेनंतर संपूर्ण परिसर हळहळला. स्थानिक पुढारी, स्थानिक नेत्यांनी संवेदना त्यांनी दाखवल्या आणि त्यांनी इथं आश्वासन दिलं की या ठिकाणी पूल देतो बसून, परंतु अद्याप हा पूल झालेला नाही. खरं तर हे इथले शेतकरी आहेत, हे नाराज झालेले आहेत. आता निवडणूक लागली मसवड नगरपालिकेची. आता आपण 8 नंबर प्रभागामध्ये आहेत. काही शेतकरी आहेत आपले, आपण फिरत फिरत तिकडे आलतो, काही शेतकरी भेटलेत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत अमोल लुबाळ ते देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल? आम्हाला समजलं तुम्ही नगरपालिकेसाठी इच्छुक आहे, 8 नंबर प्रभागामधून नगरसेवक होण्यासाठी. बरोबर आहे. काय काय भावना आहेत, काय विजन आहे तुमचं? इथं अजूनपर्यंत 8 नंबर प्रभागामध्ये आहे ना, उमेदवारी जेवढे दिले आतापर्यंत, त्यांनी इलेक्शन पुरतं येऊन पैसे वाटून तेवढं निवडून गेली आणि नंतर 5 वर्ष ह्या प्रभागात फिरकली पण नाही. आमचं एकच म्हणणं आहे, जे आमची छोटी-छोटी कामं आहेत, ती गरजा आहे, त्या मूलभूत गरजा आमचे आता नगरपालिकेला आज इतके दिवस झाले, 150-150 वर्ष होऊन गेलं, तरी अजून आम्हाला नळ कनेक्शन नाही, रस्ता नाही, लाईटची सुविधा नाही. इथल्या शेतकऱ्यांना, अलीकडच्या शेतकऱ्यांना पलीकडे जायला मसवडवरनं जायला लागतंय. दारी धरायला म्हणा, काय पण काम असू द्या, तिकडून त्यांना इकडून यायला लागते मसवडवरनं. त्यांचा इतका त्रास होतोय, त्यांना एवढा वेळ वाया घालवायला लागतोय. मग ह्या शेतकऱ्यांना न्याय अजून दिला नाही ह्यांनी. डीपी बसवला नाही. इथल्या शेतकऱ्यांना सारखी लाईट जाते, इथं म्हणजे 5-5 मिनिटाला लाईट जाते. डीपी बसवला नाही. तिकडं आमच्या शेजारी लोणारी समाज आहे, खडकी, तिथून लागते, पण ती आपल्या नगरपालिका हद्दीतच आहे, 8 नंबर वॉर्डमध्ये. तिथं पण अजून रोडची कसलीच सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही, परत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. तिथून पलीकडं गाडवाडा मानला जातो, तिथं पण तशीच अवस्था आहे. आज जुन्या माळ्यात तुम्ही गेला, जुना माळा इथंच आहे शेंबडेच्या शेजारी. तिथल्या लोकांना आज चालत निघल्याशिवाय ना, जसं अतिदुर्गम भागात असतं ना, तसं तिथं जायला येतं. तिथल्या लोकांना चिखलातनं पावसाळ्यात आहे ना, रोड नाही, त्यांना आहे ना बाहेर निघता येत नाही. तिथून आठवडा ती लोक बाहेर पडत नाही तिथनं. मला सांगा, 1857 ची स्थापना आहे आपल्या नगरपालिकेची. याबद्दल काय म्हणायचं? म्हणजे 168 वर्ष झाले या नगरपालिकेला. अजून सुद्धा या रस्ते, पाणी असेल किंवा मूलभूत गरजांसाठी, मूलभूत कामांसाठी संघर्ष करावा लागतोय का? तुम्ही उच्च शिक्षित आहे, काय सांगाल याबद्दल? म्हणूनसाठी तर आपण हा निर्णय घेतलाय की सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य जनता, आमच्या धनगर समाजातील सर्वसामान्य जनता मेंढ्या घेऊन बीड पर्यंत अशी भटकंती करत असतात. आणि लोणारी समाज आमच्या शेजारी आहे, त्यांची सर्वसामान्य लोक फॅक्टरीला जातात असं ऊसतोडीसाठी. रोज रात्री दिवसा कधी पण वेळ भेटेल असं त्यांना वेळ पडेल त्यावेळेस त्यांना जावं लागतं, ही चुकाट्याचंही काय न बघता. मग ह्यांचं थांबलं पाहिजे. ह्यांना इथंच सगळ्या गोष्टी, मूलभूत गरजा भेटल्यानंतर ही कशाला लोक बाहेर जातील? इथल्या सुखसुविधा जी अजून पाहिजे ते भेटायला ती भेटल्या नाहीत. अति दुर्गम असल्यासारखं वाटतं. तुम्ही पावसाळ्यात आला नाही तर तुम्हाला इथलं चित्र दिसल. आता इलेक्शन पुरती येतील, 2 रुपये देतील, पण ती परत 5 वर्ष फिरकत नाही. ह्याच्या अगोदर पण 2-3 प्रतिनिधी असंच होऊन गेलं. 2009 पासून आपण एका विशिष्ट पक्षाच्या मागे आपण प्रयत्न केलं, त्यांच्यासाठी आपण धडपडलो, पण आज ते विचारात घेतलं जात नाही की सर्वसामान्य लोकांची नक्की इच्छा काय आहे, कुठला उमेदवार दिला पाहिजे. इथं जो काम करू शकतो तो दिला पाहिजे का, जो 2 दिवसासाठी इलेक्शन पुरतं पैसे देऊन परत त्याला 5 वर्ष गायब झाला पाहिजे. जो राजकारणात सक्रिय नसणारा सर्वसामान्य माणसं अशी तुम्ही पैसेवाली ती उभा करणार आणि तुम्ही तुमची पोळी भाजून घेणार फक्त. नक्कीच. मला हे सांगा, तुम्ही खूप छान विश्लेषण केलं आणि तुम्ही वास्तव मांडलं. तुमचं शिक्षण मसवडमध्ये झालं, तुम्ही लहानाचं मोठं मसवडमध्येच झाला. या मसवडमध्ये अनेक बदल झालेत, हे याबद्दल काय सांगाल? आणि मसवडमध्ये बदल भरपूर झालेत, पण
ओव्हरऑल सिटीमध्ये फक्त बदल झालेत. जी साईडला जी वाड्या वस्त्या तिथं अजून काहीच सुखसुविधा पोहोचलेल्या नाही, त्यामुळं आम्ही नाराज आहे. आमच्या जी भावना आहेत का नाही, ती सर्वसामान्य मसोडमध्ये गेल्यानंतर लोकांना वाटतंय की स्टँड झालं, गार्डन झालं. गार्डनची अवस्था तुम्ही बघताय कसं विचलित झालंय ते सगळं, तोडफोड ही ती. पण बाकी सगळ्या गोष्टी मसोडमध्ये झाल्या. पण साईडला जी मसवड नुसतं मसवड पुरतं नाही, साईडला वाड्या वस्त्या आहेत ना, 12 वाडी 12 खेडी येते, तिथं बाजार भरतो, सगळ्या गोष्टी होत्यात. पण इथं जी साईडला जी छोटी छोट्या वस्त्या आहेत तिथं ती सर्वांगीण विकास झाला नाही, ती अजून पूर्णपणे झाला नाही. त्यासाठी आपल्याला धडपड करायची आहे. जे शाळेचे विद्यार्थी आहेत, जे आसपास 12 वाड्या 12 खेड्या तुम्ही उल्लेख केला, त्याहून म्हसवडमध्ये शिकण्यासाठी येतात, त्यांना सुद्धा त्रास होतो. अनेक वेळा आम्ही बातम्या सुद्धा प्रदर्शित केली. हा, ती कसं स्थानिक लेवलला ती त्रास दिला जातो. बाहेरनं येणाऱ्या मुलांना त्रास दिला जातो. त्यासाठी पण एक काहीतरी सुव्यवस्था केली पाहिजे बाहेरच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. बाबा काय सांग, आता काय सांगितलंय खरं आहे का सगळं? नाही, खरं आहे. तुम्हाला काय त्रास होतो? आम्हाला ही पाण्याचा वाटाचा त्रास लय मोठा. वाट पाहिजे आम्हाला. हे पूल झाला म्हणजे काय अडचण नाही. भली जायापुरता तर गव्हांना पण पूल रस्ता करून देणं गरजेचं. खरं तर मंडळी, या अगोदर ह्या नगरपालिकेवर सत्ता होती गटाचे. त्यानंतर 3 वर्ष प्रशासनाकडे ही नगरपालिका होती आणि ह्या नगरपालिकेसाठी आमदार फंडातून, खासदार फंडातून मोठा निधी येतो. त्या निधीचा आपण बघू, विश्लेषण करू, ग्राउंड रिपोर्ट करू, कुठं आलाय, कारण हे आमचं काम आहे, आम्ही दाखवतोय. तर आता या 8 नंबर प्रभागामध्ये अजूनही काही लोक बोलणार आहेत. अमोल लुबाळ सुशिक्षित युवा उमेदवार म्हणून आता उदयास येतात. खूप छान त्यांनी विश्लेषण केलं. अजून बरेच प्रभाग आम्हाला फिरायचे आहेत. भेटूया पुढच्या प्रभागात. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.